दाभो हत्याकांड रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जखमी युवकाचा मृत्यू, अखेर पोलीस ॲक्शन जागा। आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव। नागपूर जिल्ह्यातील दाभो परिसरात घडलेल्या हत्याकांड प्रकरणात आज मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे। काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी युवकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे या प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला असून परिसरात एक खळबळ उडाली आहे। ख्रिसमसच्या दिवशी एका क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीदरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडला होता। किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाले। धारदार शस्त्रांचा वापर करत तरुणांवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर आज रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुसऱ्या युवकानेही प्राण सोडले। घटनेनंतर उशिरा का होईना, पण पोलिसांनी ॲक्शन घेत सर्व गुन्हेगारांना अटक केली असून संबंधित क्लब सील करण्यात आला आहे। मात्र इतका मोठा प्रकार घडत असताना क्लबमध्ये सुरक्षा व्यवस्था होती का, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। वेळेवर पोलीस बंदोबस्त असता तर हा रक्तपात टाळता आला असता का, असा सवाल नागरिक विचारत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पार्टी संस्कृती, वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलिसांनी कडक कारवाईचा दावा केला असला तरी नागरिक आता केवळ कारवाई नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत आहेत। आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव।